पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात संशयित तरुण घुसल्याने खळबळ उडाली। पोलीस रुग्णालयात दाखल झाले तर तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली। खबरदारी म्हणून पोलिसांकडून लोकांना रुग्णालयातून बाहेर सुद्धा काढण्याची प्रक्रिया जी आहे ती आता सुरू झाली। पुण्यातील ही बातमी आपण पाहतोय। पुण्यामध्ये संशयित तरुण घुसल्याने खरतर कमला नेहरू रुग्णालयात हा संशयित तरुण घुसला आणि त्यामुळे खळबळ उडाली। तर पोलिसांनी सुद्धा रुग्णालयात दाखल होत तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। ज्ञानेश्वर, बातमी आपण पाहतोय कमला नेहरू रुग्णालयामध्ये संशयित तरुण शिरलेला आहे। संशयित तरुण म्हणजे नेमका कोण तरुण आहे, कोणत्या खटल्यामधला हा संशयित तरुण आहे आणि त्यानंतर आता पोलिसांनी काय कारवाई सुरू केली? पोलिसांकडून या सगळ्या संशयित तरुणांची चौकशी सुरू आहे। आत्ता जी घटना घडली आहे 2 तासांपासून जो सगळा प्रकार सुरू आहे, पुण्यातल्या मंगळवार पेठेतलं कमला नेहरू रुग्णालय, या रुग्णालयातल्या लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। गर्दी न करण्याचं पोलिसांनी आवाहन केलेलं होतं। रुग्णालयातून सगळ्यांना बाहेर काढल्यानंतर काही ठिकाणी अशा पद्धतीने पोलिसांकडून लोकांना बाहेर काढलं जात असताना साहजिकपणे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। अजूनही जे संशयित तरुण ताब्यात घेतलेले आहेत, ज्यांची चौकशी सध्या सुरू आहे, त्यांची चौकशी पूर्ण झालेली नाही। वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांची चौकशी करतायत। पाहावं लागणार आहे या चौकशीतून नेमकं काय समोर येते। मात्र सध्या मागच्या 2 तासांपासून जे रुग्णालय परिसरात रुग्णालयात असलेले लोक होते त्यांना बाहेर काढलेले आहे। रुग्णालयाच्या बाहेर मोठी गर्दी जमलेली आहे। रुग्णालय जे आहे आतमध्ये गर्दी करू नका अशा पद्धतीचं खबरदारीचं आवाहन पोलिसांकडून केलं जात होतं। पोलीस देखील मोठ्या प्रमाणात कमला नेहरू रुग्णालयामध्ये दाखल झाल्याची माहिती मिळते। बघावं लागणार आहे चौकशी अंती नेमकं काय समोर येत आहे। अगदी खरं आहे ज्ञानेश्वर, खरं तर चौकशी अंती नेमकं काय समोर येतं याकडे आपले लक्ष असेलच। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।